देशात सध्या 13% पर्जन्य तूट नोंदवण्यात आली आहे। देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून एल निनोच्या प्रभावामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यात काही भागांमध्ये दमदार पाऊस झाल्यानं अनेक धरणं 100% भरली। मात्र दुसरीकडे काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला। राज्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे उलटून गेलेत आणि तरीही राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। आगामी सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं चिंता वाढली आहे। पावसानं दडी मारल्यानं पिकांवर संकट निर्माण झालं असून शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।